चला तर मित्रांनो, आखाड म्हटलं की आखाड पार्टी तर आलीच. तर आज आमचा होता आखाड पार्टी करण्याचा बेत. त्याच्यासाठी बाहेर पूर्णपणे व्यवस्था केली होती, कारण थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं. त्याच्यामुळं आम्ही बाहेर व्यवस्था केली होती आणि गॅसवरतीच करायचं ठरलं होतं. त्याच्यासाठी घरामध्ये मसाला काढायचा चालवला होता. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं लसणाची पेस्ट करायची. त्याच्यासाठी लसूण सोलून घेतला होता आणि खोबरं काय केलेलं होतं, एकदम बारीक किसलेलं होतं. त्याच्यामुळे ते बारीक गॅसवरती भाजून घेतलं सुरुवातीला. त्याच्यानंतरनं तुम्ही पाहू शकता आले लसणाची सुरुवातीला आपण पेस्ट करून घेणार होतो. एवढं लसूण आणि आलं मी घेतलं होतं. त्याच्यासाठी कांदा जो घेतला तो एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा, कारण कांदा जर व्यवस्थित परतला तर कालवणाला व रश्श्याला चांगली चव येते आणि चांगला कलर पण येतो. त्याचबरोबर वाटणामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण वाटून घेणार होते. त्याच्यानंतर सुरुवातीला मी आलं लसणाची पेस्ट केली. लसणाची आणि आल्याची पेस्ट करताना थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची. आता आपल्याला इथे मटण शिजायला टाकायचं होतं, त्याच्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आणि टोप तापायला ठेवला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं सुरुवातीला. आणि हे बघा, ज्यावेळेस आपण मटण बनवतो किंवा चिकन बनवतो, काहीही बनवू, त्याच्यासाठी तेल हे जास्त लागतं, तरच कालवणाला व्यवस्थित तरी येते. आणि नॉनव्हेज म्हटलं की तेल हे जास्त लागतंच. त्याच्यामुळं तेल तुमच्या प्रमाणामध्ये व्यवस्थित तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं. इथे तुम्हाला एक महत्त्वाचा पॉइंट सांगते. मटण हे व्यवस्थित धुवून घ्यायचं. आमचं साधारणतः 13 किलो मटण पडलेलं होतं. त्याच्यामुळं ते धुवून घेताना आम्हाला भरपूर कांदा लागला. आम्ही काय करतो, ज्यावेळेस आपण मटण धुतो त्यावेळेस त्या मटणाचा वास येऊ नये, मटण व्यवस्थित स्वच्छ व्हावं, त्याच्यासाठी कांदा यूज करतो. कांदा काय करायचा, उभा कापून घ्यायचा, भरपूर कांदा घ्यायचा, कांद्याने मटण धुवून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपण मटण शिजायला टाकतो त्यावेळेस फोडणीला सुरुवातीला तो कांदा ते मटण व्यवस्थित ॲड करायचं, जेणेकरून व्यवस्थित त्याला फोडणी बसते. आता सुरुवातीला घरी बनवलेली मिरची पावडर, त्याचबरोबर घरीच बनवलेली धना पावडर, हळद आणि मीठ याची आपल्याला मटण शिजवून घेण्यासाठी सुरुवातीला याची फोडणी द्यायची आहे. याच्यामध्येच आपण मटण शिजवून घेणार आहे. तर तुम्ही सुरुवातीला मटण शिजवून घेण्यासाठी काय काय ॲड करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे, जोपर्यंत त्याला व्यवस्थित रंग सुटत नाही आणि ते तेलामध्ये एकजीव होत नाही. कारण जर मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजले तर त्याने काय होतं, कालवणाला व्यवस्थित चवही येते आणि कलरही येतो. आणि त्याच्यानंतरनं त्यामध्ये हळूहळू आपण मटण सोडून घ्यायचं. मटण हे व्यवस्थित पूर्ण मसाला त्याला लागेल अशा पद्धतीने ते पूर्णपणे हलवून घ्यायचं. आणि तुम्ही जर मटण व्यवस्थित हलवलं आणि तुम्ही थोडासा गॅस हा मंद आचेवरती ठेवला तर मटणाला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते. बऱ्याचदा काय होतं, आपण लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकतो तर ते शिजायला त्याला जास्त वेळ लागतो. पण जर तुम्ही त्या मटणाला सुटणारं पाणी आणि त्याच्या वाफेवरतीच त्याला शिजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला हळूहळू पाणी सुटतं आणि त्याला लगेच पाणी टाकण्याची काही गरजच पडत नाही लगेच. आणि वाफेवरती तुम्ही शिजवू शकता. थोडा वेळ हवं तर त्याच्यावरती झाकणही ठेवू शकता. आणि नंतर तुम्ही बघू शकता आता त्याला हळूहळू पाणी सुटायला लागले. मग पूर्णपणे जर मटण शिजत आलं की नंतरनं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी ॲड करून ते शिजेपर्यंत ठेवायचं. एकदा ते शिजून झालं की आता आपण त्याला पुन्हा त्याचं कालवण करण्यासाठी त्याची तयारी करायची. त्यासाठी व्यवस्थित टोपामध्ये एका बाजूला काढून घेतलं. आणि सुरुवातीला आपल्याला त्याचे फ्राय करायचे होते, म्हणजे थोडंसं सुक्कं करायचं होतं. त्याच्यासाठी टोप तापायला ठेवला. त्याच्यासाठी मसाले काढून घेतले. आता ह्या मसाल्यांमध्ये सुद्धा तुम्ही कांदा लसूण मसाला, मटण मसाला, संडे मसाला, थोडीशी तरीची मिरची पावडर, हळद, मीठ हे सगळं ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतरनं तेही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. ते परतून आलं की त्याच्यामध्ये आपला वाटलेला वाटण टाकायचं. कांदा, खोबरं, लसूण हे वाटलेलं त्याच्यामध्ये वाटण टाकायचं. ते व्यवस्थित तेलामध्ये एकजीव करायचं. आणि त्याच्यामध्ये ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, याच्यामध्ये फक्त पीस ॲड करायचे आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला सुक्कं मटण आवडतं की रस्सा आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला सुक्कं खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये फ्राय पहिल्यांदा करतो आणि त्याच्यानंतर आम्ही कालवण बनवतो. आता आपल्याला कालवण बनवायचं आहे. आपलं सुक्कं तर रेडी झालं आहे आणि सुक्कं रेडी होत आलं की त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे अजून जास्त चव येते त्याला. त्याच्यानंतरनं आता मला कालवणाची तयारी करायची आहे. तर कालवणासाठी मी घेतलं आहे मोठं मीठ. त्याच्यानंतर मी घेतली आहे थोडीशी तरीची मिरची पावडर, मटण मसाला, कांदा लसूण मसाला, संडे मसाला आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी आता आपले अख्खे मसाले असतात, तेजपत्ता, लवंग, जिरी, थोडीशी त्याची आपल्याला सुरुवातीला फोडणी द्यायची आहे. तर सुरुवातीला मी त्याच्यामध्ये सगळं तेजपत्ता वगैरे खडे मसाले टाकून घेतले.
सुरुवातीला त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकली, व्यवस्थित त्याला भाजून घेतलं. त्याच्यानंतर ना आपण काढलेले सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले. मसाले ॲड केल्याच्या नंतर तेलामध्ये व्यवस्थित त्याला परतून घेतलं आणि त्याला व्यवस्थित कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. मसाले व्यवस्थित भाजले गेले पाहिजे. त्याच्यानंतरनं आपलं वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये ॲड केलं. वाटण ॲड केल्याच्या नंतरनं त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये, जेणेकरून जे वाटलेलं वाटण आहे ते पुन्हा व्यवस्थित भाजून निघलं पाहिजे आणि त्याला एकदम चांगला कलर सुटेपर्यंत ते सगळं काही वाटण आहे ते एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. आता गॅस थोडासा बारीक करायचा आणि तुम्ही पाहू शकता वाटलेलं वाटण तेलामध्ये ॲड केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित कलर आलेला आहे. कलर आल्याच्या नंतर तुम्हाला मी सुरुवातीलाच बोलले की मटणाला खूप जास्त तेल लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की थोडंसं तेल कमी पडते तुम्ही तेल ॲड करायचं. त्याच्यानंतरून शिजवलेलं थोडंसं पाणी ॲड करायचं, कारण जो आपण वाटलेला मसाला आहे तो व्यवस्थित शिजून निघला पाहिजे. त्याच्यानंतरनं आता आपण जे काही आहे शिजवलेले ते सगळं काही त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. मटण पाणी एकत्र करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता सगळं काही त्याच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतरनं थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि सुरुवातीला गॅस एकदम एकदम मंद आचेवरती ठेवायचा. तुम्ही जेवढा गॅस बारीक ठेवशाल तेवढा तुमच्या कालवणाला तरीही येईल, कलरही येईल आणि कालवणाची चवही एकदम मस्त होते. आता आपण ठीक आहे चुलीवरती नाही बनवते, गॅसवरती बनवतोय, पण जर गॅस तुम्ही बारीक ठेवला तर बऱ्यापैकी कालवणाला तरी येते, कलर येतो आणि चवही सुंदर मस्त व्यवस्थित लागते. आता तुम्ही बघू शकता कालवणाला हळूहळू कलर यायला सुरुवात झाली आहे आणि जसं जसं कालवण शिजत येतं व्यवस्थित होत येतं, कालवण ज्यावेळेस डन होतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता कालवणाला किती भारी तरी आलेली आहे, त्याचबरोबर कलर पण किती मस्त आला आहे. आता ज्यावेळेस आपलं कालवण पूर्ण होतं बनून त्याच्यानंतर त्याच्यावरून तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर वरूनच टाकायची. त्याच्यानंतर ना आपलं आता कालवण रेडी झालं आहे. सुरुवातीला गावातील पाहुणे जेवले, आपली तळेकर फॅमिली आली होती, पूर्ण फॅमिली जेवली, कोकणी फॅमिली जेवली आणि आपली डॅन्सॉलची फॅमिली आली होती, जे व्हेज आहेत ते नाही पण नॉनव्हेजवाले आले होते. आम्ही सर्वांनी मस्त आपली आखाड पार्टी एन्जॉय केली. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.